झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामातले शेतकऱ्यांचे लाखो रुपये अजून दिलेलेच नाहीत। हक्काचे पैसे थकीत असल्याने शेतकरी अडचणीत आलेत। अशा कारखान्यांना या हंगामात गळीपासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे भाऊ आहेत। एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना अशी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ओळख होती। वसंतदादा पाटील यांनी सुरू केलेल्या कारखान्याने परिसराच्या विकासात मोठा वाटा उचलला। मात्र नंतरच्या काळात चुकीचं व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी शेतकरी अडचणीत येऊ लागलाय। गेल्या हंगामात या कारखान्याने उसाला प्रतिटन 2050 रुपये दर जाहीर केला। शेतकऱ्यांना 1315 रुपये इतका पहिला हप्ता दिला। मात्र 735 रुपयांचा दुसरा हप्ता अजूनही दिलेला नाही। तर काही शेतकऱ्यांना तर पहिल्या हप्त्याचे चेक देण्यात आले तेही वटले नाहीयेत। महागाई, दुष्काळ या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची हक्काचे पैसे न मिळाल्याने आणखीनच अडचण झाली आहे। गेल्या 8 महिने ऊस जाऊन आम्हाला दर मिळालेला नाही व बिल सुद्धा मिळालेलं नाही आणि मार्च महिन्याअखेर काही बिल मिळालेलं आहे तो चेक मिळाले ते वटलेले नाहीत। तरी पण आम्हाला अडचणी फार आहेत। शेतकऱ्यासाठी कारखान्याने काहीतरी योग्य ते पाऊल उचलले पाहिजे। मार्च महिन्यानंतर तो जवळजवळ एप्रिलमध्ये आम्हाला पहिला हप्ता 1314 रुपये मिळालेला आहे। त्याच्यानंतर अजून 720 रुपयाचा हप्ता अजूनही आम्हाला मिळालेला नाही आहे। मागायला गेले की चेक देतो म्हणतात, चेक दिले की तो चेक इथं वटत नाही आहे। शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या या कारखान्याला या हंगामात गाळपाची परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। साखर आयुक्तांना आम्ही भेटून सांगितलेलं आहे की गेल्या वर्षाची फायनल बिल झाल्याशिवाय नवीन वर्षाचं क्रशिंग लायसन्स कोणाला देऊ नका आणि जर का असं क्रशिंग सुरू झालं आणि कोण जर का करायला लागलं तर आम्ही अशा पद्धतीने कुठलाही कारखाना सुरू होऊ देणार नाही। जे फायनल बिल देणार नाहीत त्यांची धुराडी पेटणार नाहीत। कारखान्याचं प्रशासन आणि अध्यक्ष मात्र शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दावे करतायत। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला ते तयार नाहीत। झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।